स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन. सगळीकडे अंधश्रद्धेच्या जास्तीत जास्त बळी स्त्रियाच असल्यामुळे त्याचबरोबर त्या अंधश्रद्धेच्या वाहकही असल्यामुळे स्त्रिया आणि अंधश्रद्धा हा विषय महत्त्वाचा आहे. शोषणाचे बळी असलेल्यांना शोषणाबद्दल एक प्रकारचा राग असल्याचं स्त्रिया सर्वात महत्त्वाचं दिसून येतं. परंतु महिला वर्गात मात्र याच्या उलट चित्र पाहायला मिळतं. ज्या अंधश्रद्धेच्या ज्या शोषणाच्या या महिला बळी असतात त्या अंधश्रद्धा या महिला अतिशय सन्मानाने अभिमानाने मिरवत असतात. त्यामुळे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. स्त्री आणि अंधश्रद्धा या प्रश्नाबाबत सगळ्यात जास्त लागू असल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे ज्या वेळेला हातापायामध्ये वेड्या घातलेल्या असतात त्यावेळी उठ वेड्या तोड वेड्या असं सांगण्यात येतं. परंतु हातापायामधल्या वेड्यांना जर माणसं फुलांचे गजरे समजायला लागली तर ही पंचायत निर्माण होते. तीच आपल्याला स्त्री आणि अंधश्रद्धा या प्रश्नांबाबत दिसून येते. धन्यवाद. पुस्तक आहे फळ ज्योतिषशास्त्र का नाही, यातला एक पॅरेग्राफ आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा व्यावसायिक प्रयोग. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा व्यावसायिक प्रयोग म्हणजे मग एक काय आहे. वास्तविक हे महाराष्ट्रात सांगण्याची वेळ यायला नको होती, कारण महाराष्ट्रामध्ये या विवेकवादी विचारांची परंपरा किती बळकट आहे हे शाहू महाराजांचा एक किस्सा सांगितला जातो. राजश्री शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एकदा एक ज्योतिषी आला आणि महाराजांना सांगण्यात आलं की ज्योतिषी अत्यंत निष्णात आहे, त्याला भविष्य अतिशय चांगलं कळतं. शाहू महाराजांचा याच्यावर विश्वास नव्हता. त्यांनी ज्योतिषाला भेटायला नकार दिला, पण दरबारी लोकांनी या ज्योतिषाची फार रद्दबाजी केली. मग महाराज म्हणाले, जावा त्या ज्योतिषाला घेऊन या. ज्योतिषी दरबारात आला. त्याने शाहू महाराजांना मुजरा केला. महाराजांनी तिकडे न बघताच सांगितले, जा रे, याला वेड्या घाला आणि याला तुरुंगात घाला. आता महाराजांची आज्ञा, त्याच्यापुढे कोणाचे काय प्राज्ञा. महाराजांचा शब्द हाच कायदा. त्याचप्रमाणे त्याला 4 दिवस तुरुंगात ठेवण्यात आलं. 4 दिवसांनी पुन्हा दरबार भरला. मग महाराजांनी त्या ज्योतिषाला बोलवलं, सांगितलं, त्याच्या काढण्या काढल्या, त्याचा उच्चासनावर बसवलं, त्याचा सत्कार केला. तो ज्योतिषी बिचारा भांबावून गेला. तो म्हणाला, महाराज, मला काहीच कळत नाही. मी 4 दिवसांपूर्वी या ठिकाणी आलो त्यावेळी तुम्ही मला अटक का केली हे मला कळलं नाही, आणि आज 4 दिवसांनी तुम्ही माझी सुटका केली आणि मोठा
मान मरातब आणि सत्कार केला हे तुम्ही